आणि यानंतर आपण नाशिकमध्ये जाणार आहोत। नाशिकमध्ये सध्या खड्ड्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं पाहायला मिळत होतं। ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौरांच्या दालनात जाऊन ठिय्या आंदोलन करायला सुरुवात केलेली होती आणि या सगळ्या मुद्द्यावरून सध्या नाशिकमध्ये वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। म्हणजे खातच तुमच्याकडे त्याच्याबद्दल कसं काय आंदोलन करता? खात्याबद्दल आंदोलन आहे मग खाते कसे काय पडले? ती जबाबदारी कोणाची आहे? जो कोणी इथं ठेकेदार आहे त्यांनी काम केलं होतं त्याच्यावर दाखल त्याच्यावर दाखल सांगितलं नाही असं दिले ना बघा, 2 मासापूर्वी महापौरांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला। पुढे गुन्हा दाखल झाला ठीक आहे ना, कसं दाखल त्याला बघू आता का म्हणजे अजून किती बळी तुमचे उपमहापौर शेजारी होते घेतलं कधी होणार ते बघा। रुलिंग दिल्यानंतर 3 लोकांचा बळी गेला म्हणजे आता अजूनही तुम्ही किती बळी झाला? याच्या पुढे कुठला अपघात होता कामाने संबंधित जेवढे काही खड्डे असतील ते सगळे त्यांनी बुजवले पाहिजे असं आम्ही सांगितलं आहे। तुम्ही आता काय सांगताय? आपण दोन्ही शिवसेना एकत्र येऊ आणि प्रशासनाला वटणीवर आणू। चला हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा नाशिकमध्ये खड्ड्यावरून सध्या राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय। हाय व्होल्टेज ड्रामा सध्या सुरू आहे। या सगळ्या मुद्द्यावरून आता हा पत्रकार परिषद सुरू होण्याआधीचा गोंधळ पाहायला मिळतोय। आणि ऐका ना, मोदी सरकार याच्यामध्ये राजकारण भावनिक भाग आहे, याच्यामध्ये कुठलं राजकारण आपण कोणाशी मला विनंती तर निश्चित त्याला ऐकून घ्या। संबंधित जो काही विषय आहे तो मार्गी लागेल। हे बघा, तुमचं आंदोलन कुठे आहे, विरोधकाची भूमिका तुमची काय दाखवा पहिले। अहो, तुमचा निषेध करतो आम्ही विरोधक म्हणून, तुमची भूमिका काय इतक्या दिवसात? काय भूमिका आहे? सभागृहात तुझं थांबत नाही तुम्ही। काय आंदोलन केलं तुम्ही सभागृहात? काय आंदोलन केलं सभागृहात तुम्ही? अहो, आम्हाला बोलू दिलं जातं। बोललो आम्ही 1-1 तास बोललो। काही नाही आम्ही हे बघा, आमची विरोधक म्हणून तुमची भूमिका ती दाखवा। 6 महिन्यासाठी निलंबन। अहो, विरोधकाची भूमिका दाखवा तुमची काय। आमची शिवसेना जनसामान्यांसाठी भांडती, तुमची शिवसेना राजकारण करते। तुम्ही विशेष महासभेची मागणी करताय आणि होत नाहीये। होय विशेष महासभा होणार 100%। कधी क्लिअर केली? आज केली सकाळी। आज आम्ही आंदोलन केलं, एवढी क्लिअर केली। तुम्ही आंदोलन केल्यावर ऑलरेडी त्याचा पत्रव्यवहार केला होता, आम्ही त्याची मागणी केली होती। पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे। हे बघा, विरोधक म्हणून तुमची कुठली आम्हाला भूमिका दिसत नाही आतापर्यंत। बरोबर आहे। जबाबदारी झटकायची त्यापेक्षा आम्ही बाहेर या, आमच्यासोबत उभे राहा। विरोधकाची भूमिका आमचे ऐका ना, शिवसैनिक करत ऐका ना तुम्ही आत्ताशी आपण हा नाशिकच्या महापालिकेत काय नेमका हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, दोन्ही शिवसेना आपापसात भिडलेल्या आहेत। खरं तर ज्यांच्यावर दुःखाचा प्रसंग ओढावलेला आहे ती कोतकर फॅमिली या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळते। काय नेमकं घडलं, काय घडतंय नाशिक महापालिकेत? ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन झालं आणि त्यानंतर शिंदेचे शिवसेनेचे नगरसेवक हे त्या कुटुंबियांना घेऊन महापौर आणि त्याचबरोबर आयुक्तांच्या दालनामध्ये आलेले होते। आयुक्तांशी संवाद साधला आणि त्याच वेळी मुकुल, तुला थोडंसं थांबवतोय। सध्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया येतात, या पार्श्वभूमीवर आपण त्या जनता पार्टी आणि शिंदे गटाचं एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं, ही भूमिका शिंदे गटाची या महापालिकेत आहेत। आणि ते सांगतात की आमची शिवसेना, मग शिवसेना ही रस्त्यावर उतरणारी संघटना आहे। मग तुम्ही रस्त्यावर उतरा आमच्यासोबत, सत्तेतून बाहेर या, राजीनामे द्या। तुम्हाला सांगतो, खरोखर महापौर असेल आणि आयुक्त असेल यांच्यावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण सांगतो की हे त्या कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालता, यांचे काहीतरी हितसंबंध या कॉन्ट्रॅक्टरांशी आहेत। आज महापालिकेमध्ये महापौरांनी रुलिंग दिलं होतं की इथून पुढे जर कुठलाही ऍक्सिडेंट झाला, तिथं कोणी मृत्युमुखी पडलं तर त्यांच्या जो मृत्यू जबाबदार असेल, मग तो अधिकारी असेल आणि कॉन्ट्रॅक्टर असेल, यांच्यावर मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा दाखल करू। मग आजपर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही। काल दुर्दैवाने 4थी घटना घडली आणि शहरामध्ये 4था व्यक्ती मृत्युमुखी पडला। मग आता हे कधी गुन्हा दाखल करणार आहेत?
आज आम्ही आंदोलन केल्यावरती यांनी विशेष महासभाचं 7 तारीख डिक्लेअर केली आणि मागच्या या महासभेला महापौरांनी सांगितलं होतं की लवकरच मी विशेष महासभा घेते. मग विशेष महासभा डिक्लेअर करायला 12 दिवस का लागले? शिंदेच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्ही मागणी केली, आंदोलन केलं म्हणून आता महासभा. बघा, तुम्ही सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहात. सकाळपासून शिवसेनेचे सर्व नगरसेवक पायऱ्यावर बसून आंदोलन करताय. आम्ही आंदोलन केलं, नंतर महापौरांनी लगेच स्टेटमेंट काढले की 1 तासांनी की 7 तारखेला मी विशेष महासभा घेते. हे सगळं कुठंतरी शिंदे गटाच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.